महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा राज्यसेवा प्रिलिमचा परीक्षा पेपर हा पार पडलेला आहे। पॉलिटी सेक्शनचा आपण अनालिसिस करणार आहोत। पॉलिटी सेक्शनमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले गेले आणि त्यांची उत्तरं काय, संभाव्य उत्तरं काय असतील आणि बाकी कट ऑफ केला गेला याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करूच। पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीच्या सेक्शनचं डिस्कशन करू आणि त्याचे आन्सर्स काय आहेत ते आपण बघून घेऊ। नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। पॉलिटी सेक्शनच्या क्वेश्चन पेपरचं आपण डिस्कशन करणार आहोत। आपण रेफरन्ससाठी घेतलेला तो सेट बी आहे आणि सेट बी मध्ये पॉलिटी सेक्शनची सुरुवात प्रश्न क्रमांक 71 पासून झाली होती। त्यातला पहिला प्रश्न काय होता बघूया तर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पॉक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला। आता पॉक्सो कायदा हा महत्त्वाचा आहे, आपण शिकताना बघितलेलं होतं। पॉक्सो कायद्याचं या प्रश्नाचं उत्तर येतं, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2012। द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ज्याला पॉक्सो ऍक्ट असं म्हटलं होतं वॉज पास्ड इन 2012 टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल असॉल्ट अँड हॅरेसमेंट। 2012 मध्ये लागू झालेल्या बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा हा 18 वर्षांखालील मुलांना सर्वांनाच म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो या सर्वांना जे 18 वर्षाखालील आहेत त्या सर्वांना छळापासून आणि लैंगिक शोषणापासून एक भारतीय कायदा जो आहे तो संरक्षित करतो आणि 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला म्हणजे बालक म्हणून परिभाषित करतो आणि तो लिंग तटस्थ कायदा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलगा असो किंवा मुलगी सर्वांसाठी दोघांसाठी तो कायदा समान आहे। या दोघांची तो संरक्षण करतो आणि या कायद्यात जलद खटल्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची आणि पुरावे नोंदवण्यासाठी बाल अनुकूल प्रक्रिया ज्या आहेत त्या करण्याची तरतूद आहे। म्हणजे त्या बालकांच्या हिशोबाने जर केस चालली तर त्यांच्या हिशोबाने जो काही तपास आहे जी काही प्रक्रिया ती सर्व चालेल अशी तरतूद या पॉक्सो कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न क्रमांक 72 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली। आता आपण जेव्हा महिला आयोग करतो, मानवी हक्क आयोग करतो तेव्हा त्या कायद्यांचे वर्ष ज्यांच्या आधारे हे आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत त्या कायद्यांचं वर्ष वेगळं आहे, ते स्थापन करण्यात आले त्याचं वर्ष वेगळं, त्यामुळे इकडे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन झालं। पण जेव्हा आयोग आपण शिकवत होतो तेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की महत्त्वाचं आहे आयोग एका दिवशी एकाच आयोगाचा अभ्यास करा, त्याचं वर्ष कोणतं आहे, कायदा कोणता आहे, त्याचं वर्ष नीट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तो कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तो नीट लक्षात ठेवा। कारण हे तेव्हाच माहिती होतं की हे वर्ष वेगवेगळे असल्यामुळे ह्याच्यामध्ये गल्लत आणि घोळ घालून मुद्दाम आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा आपल्याकडनं तो घोळ होऊ देऊ नका। आणि ह्या प्रश्नामध्ये इकडे 90 आणि 92 या दोन्ही ऑप्शन्स मध्ये मुलं खूप कन्फ्यूज झाली। कारण ह्याच्या मागचं कारण की हा राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990चा आहे। या 1990च्या कायद्याच्या आधाराने राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 ला झाली, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1992। महिलांसाठीच्या संवैधानिक आणि कायदेशीर संरक्षणाचा आढावा घेण्यासाठी ही संस्था तयार करण्यात आली होती। 1990चा कायदा आणि स्थापना 1992 ची आणि ही झाली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना। ह्याच्यासोबत आता आपण महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना सुद्धा लक्षात ठेवणं याच्यासोबत गरजेचं आहे, कारण ह्याच्यावरचा प्रश्न कदाचित येणाऱ्या पुढच्या काळात सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असो, पोलीस भरतीच्या परीक्षा असो किंवा पुढच्या एमपीएससी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर याच कायद्याद्वारे 1993 ला झाली, 25 जानेवारी 1993। त्यामुळे हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। आणि कोणता कायदा होता तर महाराष्ट्र अधिनियम 1993च्या 15 नुसार ही स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची। पुढचा प्रश्न काय बघूया। खालीलपैकी कोणती कार्ये ही 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केलेली आहेत। अ राष्ट्रध्वजाचा स्वीकार, ब राष्ट्रगीताचा स्वीकार, सी राष्ट्रगानाचा स्वीकार आणि ड डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून झालेली निवड। आता राष्ट्रगीत म्हणजे काय तर आपलं जनगण मन, राष्ट्रगान म्हणजे काय तर राष्ट्रीय गीत म्हणजे काय तर वंदे मातरम, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड ही सर्व 26 जानेवारी 1950च्या नंतर लागू झालेली आहे, जी अंमलबजावणी किंवा ज्याची स्वीकार जो आहे तो 24 जानेवारी 1950 रोजी संमती दिली आपल्या संविधान सभेने। लक्षात घ्या ही तारीख महत्त्वाची आहे 24 जानेवारी 1950, कारण हाच तो दिवस होता जेव्हा संविधान सभेची शेवटची बैठक पार पडलेली होती। आणि हा पॉईंट जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत होतो तेव्हा मी अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं होतं, नंतर आपले रिव्हिजन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की 24 जानेवारी 1950 ही तारीख लक्षात ठेवण्याचं, कारण हा प्रश्न वेगळ्या प्रकारे ह्याच्या आधी विचारला गेला होता। तो असा होता की संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीची तारीख कोणती,
तर 24 जानेवारी 1950 ही तारीख लक्षात ठेवण्यासाठीची हिंट किंवा एक छोटीशी ट्रिक मी सांगितली होती की 26 जानेवारी आपलं संविधान स्वीकारलं जाणार आहे, लोकांना ते अर्पण केलं जाणार आहे, देशातले लागू केलं जाणार आहे. त्यामुळे त्याचा एक दिवस आधी संविधान सभेच्या सदस्यांनी सुट्टी घ्यायचं ठरवलं, कारण ते मागील कितीतरी वर्ष कितीतरी महिन्यांपासून संविधानावरती काम करत होते. त्यामुळे 24 जानेवारीला शेवटची बैठक आपली आटपून 25 जानेवारी त्यांनी सुट्टी घेतली आणि 26 जानेवारीला त्यांनी एक मोठा कार्यक्रम म्हणून संविधान देशाला अर्पण केलं. त्यामुळे 24 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवली आणि ठेवली गेली विद्यार्थ्यांकडनं. आणि आता या 24 जानेवारीला संविधान सभेने काय काय स्वीकारलं असा प्रश्न विचारला गेला, तर एक आपला आपण लॉजिक लावलं पाहिजे की राष्ट्रध्वजाचा स्वीकार हा 1950 ला कसा काय होऊ शकतो, कारण आपलं स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, तेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला लाल किल्ल्यावर तेव्हा तिरंगा फडकावला गेला होता. मग तो नंतर संविधान सभेने स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हा ऑप्शन जिथे जिथे दिला असेल ते ऑप्शन तिथल्या तिथे बाद होतात. 1, 2, 3 हे ऑप्शन बाद झाले. ब, क, ड हा एकच ऑप्शन उरतो. जनगणमन आहे, आपलं वंदे मातरम आहे आणि राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती निवड ही संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे हा पॉईंट शिकवताना विद्यार्थ्यांना तेव्हा सांगितलं होतं की राष्ट्रध्वजाचा स्वीकार म्हणजे जो पॉईंट इथे बाद झाला, हा राष्ट्रध्वजाचा स्वीकार हा 22 जुलै 1947 ला संविधान सभेने केलेला होता. तेव्हाच्या आपल्या ह्यांनी केला होता आणि 22 जुलै 1947 या दिवशी आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. आणि म्हणून दरवर्षी 22 जुलै हा दिवस आपल्याकडे राष्ट्रीय झेंडा दिवस, नॅशनल फ्लॅग डे म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे 22 जुलै ही तारीख लक्षात असायला हवी. शालेय उपक्रमात जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर तेव्हा शालेय जीवनात विद्यार्थी दशेमध्ये अनेक वेळा सरकारकडनं किंवा शाळेकडनं हा कार्यक्रम शाळेमध्ये राबवला जायचा. त्यामुळे ही तारीख, त्या तारखांचं महत्व, ते दिनविशेष हे लक्षात ठेवायला हवे. हे दिनविशेष म्हणून जरी हा पॉईंट लक्षात असता की 22 जुलै 1947 ला आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेलेला होता, तरी या प्रश्नाचं उत्तर आपण सहजपणे देऊ शकलो असतो. त्यामुळे हे महत्वाचे दिनविशेष आणि राष्ट्रध्वजाच्या संबंधात राष्ट्राच्या महत्वाच्या संदर्भात जे काही राष्ट्रीय पक्षी असतील, राष्ट्रीय प्राणी असतील, सर्व गोष्टी एकदा नजर फिरवून ठेवत चला. अशा प्रश्नांची उत्तर तुम्ही सहज देऊ शकाल. पुढचा प्रश्न बघूया की स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता. आणि अनेक विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र एवढ्याच कारणासाठी दिलं की MPSC ची एक्झाम आहे, कदाचित महाराष्ट्रामध्येच पहिला झालेला असेल, त्यामुळे त्याचं सिग्निफिकन्स लक्षात घेऊन कदाचित MPSC ने आयोगाने हा प्रश्न विचारला असेल. आणि या बेसिसवरती बऱ्याच जणांनी महाराष्ट्र उत्तर धडधडीतपणे देऊन मोकळे झाले. पण जेव्हा आपण लोक अदालतचा पॉईंट केला होता, म्हणजे जेव्हा आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे सर्व पॉईंट शिकत होतो, तेव्हा लिगल ऍस्पेक्ट मधले जेवढ्या महत्वाच्या संस्था आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाच्या तरतुदी आहेत, त्यात आपण लोक अदालत सुद्धा केलेला होता. आणि 1982 साली गुजरातला पहिली लोक अदालत भरवली गेली. हे पॉईंट तेव्हाच हा व्यवस्थित समजवलेला होता. जेव्हा ही लोक अदालत हा प्रकार स्थापन झाला तेव्हा ती एक लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट नुसार नंतर ह्याला वैधानिक दर्जा देण्यात आला. पण ह्याच्या आधी ती काय एक स्वयंसेवी आणि सलोखा पद्धतीची एजन्सी होती की लोकांमधली जी काही भांडणं आहेत, तंट आहेत, ती तिथल्या तिथे सोडवली जावी. जी काही छोट्या छोट्या किरकोळ स्वरूपाची भांडणं आहेत ती कोर्टापर्यंत न जाता लोक अदालतमध्ये ते मॅटर सॉल्व्ह होऊन तिथल्या तिथे न्याय प्रक्रिया आहे ती जलद गतीने पार पडावी, न्यायालयांचा भार कमी व्हावा, या उद्देशाने ती सुरुवातीला स्वयंसेवी सलोखा पद्धतीची एजन्सी होती. नंतर त्याला LSA ऍक्ट नुसार 1987 ऍक्ट नुसार स्टॅच्युटरी स्टेटस देण्यात आला, वैधानिक दर्जा देण्यात आला. आणि ह्याची जी पहिली लोक अदालत पार पडली ती 14 मार्च 1982 रोजी गुजरातमध्ये पार पडलेली होती, गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातल्या उना. त्यामुळे हे पॉईंट जे आहेत, हे फॅक्ट जे आहेत ते लक्षात ठेवा. कदाचित ह्याच्या आधारावरती येणाऱ्या MPSCच्या एक्झाम्समध्ये किंवा स्टेट लेवलच्या एक्झाममध्ये, महाराष्ट्र किंवा आपल्या सेंट्रल लेवलच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ह्याच्यासोबत आता गुजरातमध्ये कुठे तर जुनागड मधल्या उना येथे 14 मार्च 1982 रोजी आयोजित करण्यात आली होती. हे पॉईंट आता फॅक्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पुढचा पॉईंट बघूया. प्रश्न बी पट्टाभी सीतारामय्या हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. सभागृह समिती, मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती, म्हणजे ज्याला ॲडहॉक कमिटी असं म्हणतो, त्याला मराठीत म्हणतात तदर्थ समिती, की सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती. पर्याय आहे फक्त अ ब, फक्त क ड, फक्त अ ड, की फक्त ब आणि क. ह्याचं योग्य उत्तर आहे प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब, म्हणजे सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, या दोन समित्यांचे अध्यक्ष हे बी पट्टाभी सीतारामय्या होते. नंतरच्या ज्या 2 ॲडहॉक कमिटीज देण्यात आलेल्या आहेत, कोणत्या तर ॲडहॉक कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट आणि ॲडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिप, या 2 समित्यांचे अध्यक्ष होते S. वडरायचार
ह्यांचं नाव लक्षात ठेवा, वदराचार्य किंवा वदराचार असं यांना म्हटलं जातं. हे या 2 समित्यांचे अध्यक्ष होते. तर बी पट्टाभी सीतारामय्या हे सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समितीचे अध्यक्ष होते. जेव्हा आपण संविधान शिकायला सुरुवात केलं तेव्हाच हा पॉईंट व्यवस्थित समजवलेला होता. वाटल्यास व्हिडिओ मागचे काढून बघा की संविधान सभेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या होत्या. म्हणजे आपल्याला मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे, पण फक्त मसुदा समिती नव्हती, तर अशा अनेक समित्या होत्या ज्या आपापल्या लेवलला आपापल्या कॅटेगरीला जे त्यांना काम दिले गेले त्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. या कमिटीज कोणकोणत्या होत्या, तर सर्वात छोट्या कमिट्या ज्या होत्या महत्वाचे सुद्धा हे सुद्धा आहे ते लक्षात ठेवले पाहिजे. प्रेस गॅलरी समिती होती ज्याचे प्रमुख होते उषानाथ सेन. सभागृह समिती आत्ताच आपण नाव बघितलं बी पट्टाभी सीतारामय्या. ओळखपत्रे समिती ज्याचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आणि व्यवसायाचा क्रम समिती ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर के.ए. मुन्शी. आणि त्याच्यानंतरच्या महत्वाच्या समित्या ज्या आहेत ज्या आपल्याला माहिती असायला हव्यात त्या आहेत कारभाराचे नियम समिती राजेंद्र प्रसाद. संचालन समिती, वित्त आणि कर्मचारी समिती, राष्ट्रीय ध्वज ॲडॉक कमिटी या सर्वांचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर आहे संविधान सभेच्या कार्यांवरील समिती ज्याचे अध्यक्ष आहेत जी.व्ही. मावळणकर जे एक मराठी व्यक्ती होते आणि त्या संविधान सभेमध्ये त्यांचा सहभाग होता. त्याच्यानंतर राज्य समिती स्टेट कमिटीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि बहिष्कृत क्षेत्रांवरील सल्लागार समिती ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. मूलभूत अधिकार उपसमिती ज्याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्र म्हणजे तेव्हाचे नॉर्थ ईस्ट स्टेटचा जो भाग होता तो ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्रे आणि आसाम वगळलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती ज्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बोर्डोलोई. वगळलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र म्हणजे आसाम मधील क्षेत्रांव्यतिरिक्त इतर जे क्षेत्र आहेत त्यांची उपसमिती ज्याचे अध्यक्ष होते ए.व्ही. ठक्कर. संघ अधिकार समिती म्हणजे आपल्या जे युनियन आहे त्यांच्या अधिकारांची समिती युनियन राईट्स कमिटी त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर केंद्रीय संविधान समिती ही एक महत्वाची समिती आहे, विचारल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नीट अभ्यास करून ठेवा. केंद्रीय संविधान समिती ज्याचे अध्यक्ष पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू. आणि फायनली मसुदा समिती जी सर्वात महत्वाच्या कमिटी होती ज्यांनी ड्राफ्ट संविधानाचा तयार करण्याचं काम केलं, संविधानाचं मूळ रूपाचं प्राथमिक रूप, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आपण काय बघूया, भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. आयोगाला यावर्षी आयोग असेल, त्यांचे स्थापना वर्ष असेल, त्यांचे कायदे असेल, हा अत्यंत फेवरेट टॉपिक राहिलेला या वर्षीचा. पुन्हा विचारला गेला त्याच प्रकारचं की कोणत्या वर्षी या नॅशनल कमिशनची स्थापना करण्यात आली, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 2007. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन राईट्स याची स्थापना मार्च 2007 मध्ये. कायदा कधीचा आहे तर पुन्हा 2 वर्षापूर्वीचा कायदा आणि स्थापना 2 वर्षानंतर. CPCR ऍक्ट म्हणजे कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स राईट कायदा 2005 च्या नुसार ह्याची स्थापना 2007 साली करण्यात आली. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2007. पुन्हा इथे तोच प्रकार करण्यात आला होता की कायद्याचं वर्ष आणि मूळ स्थापनेचं वर्ष हे सुद्धा पर्याय देण्यात आले, त्यामुळे कन्फ्युजन होण्याची विद्यार्थ्याची शक्यता होती. पण अभ्यास करतानाच्या नंतर म्हणजे जेव्हा आपण मूळ विषय शिकलो, जेव्हा पहिल्यांदा प्रायमरी शिकलो त्याच्यानंतर जर 2 ते 3 रिव्हिजन तुमच्या व्यवस्थित झालेले असेल अशा प्रश्नांमध्ये गल्लत होत नाही. जर फक्त एकदाच वाचनात असेल, जर फक्त एकदाच अभ्यास झालेला असेल तर अशा प्रश्नांमध्ये गोळ होतो की कायद्याचं वर्ष कोणतं आणि स्थापनेचं वर्ष कोणतं हे होऊ देऊ नका. आणि ह्याच्यासाठी तुमच्या मल्टिपल रिव्हिजन्स होणे हे गरजेचं असतं, जे वारंवार तुम्हाला शिकवताना सांगण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे. आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता. कदाचित महानगर नियोजन समिती नावाची समिती हा प्रकार असतो हे विद्यार्थ्यांना क्वचितपणे लक्षात असेल, पण हा प्रश्न अत्यंत बेसिक लॉजिकचा आणि कॉमन सेन्सचा होता, जो आयोगाची इच्छा होती की विद्यार्थ्यांनी कॉमन सेन्सच्या आधारे सोडवा. आता जर संविधानाचा अभ्यास तुम्ही करताय, जो पॉलिटिकल सायन्सचा एक महत्वाचा भाग आहेच, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की 42वी घटना दुरुस्ती ही कशा संदर्भात होती, तर आणीबाणीच्या काळात आणली गेली होती. आणीबाणीच्या काळात अशी महत्वाची नियोजन समिती आल्याचं कधी तुमच्या ऐकिवात आलंय का नाही. 42व्या घटना दुरुस्तीत काय होतं, अनेक महत्वाचे बदल होते. याच्यात एक महत्वाचा बदल होता की धर्मनिरपेक्षता आणि शब्द आपल्या घटनेच्या प्रिएम्बलमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये ऍड झाले होते कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये, त्यामुळे 42 चुकीचा ठरतो पर्याय. 44वी घटना दुरुस्ती जी आणीबाणीच्या काळात काही महत्वाचे बदल करण्यात आले त्यांना उलथवून लावण्यासाठी, त्यांना परतवण्यासाठी ते बदल पुन्हा जसं संविधान होतं तसं मूळ रूपात आणण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती झाली होती, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद ठरतो. उरतात
73 आणि 74 जे आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातले होते 73 आणि 74. पण 73 मध्ये शहरी कोणता आणि ग्रामीण कोणता, तर तुम्हाला शिकवताना हा पॉईंट सांगितलेला होता. जेव्हा आपण शिकवल्या काही टेस्ट घेतल्या होत्या तोंडी, तर विद्यार्थ्यांचा 73 आणि 74 मध्ये घोळ होत होता की शहरी कोणतं आणि ग्रामीण कोणतं. हे दोन शहरी आणि ग्रामीण हे तर माहिती होतं, पण यातल्या नेमकं शहरी कोणतं आणि ग्रामीण कोणता हा घोळ विद्यार्थ्यांचा सतत होता. त्यामुळे तेव्हा शिकवत असताना विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं होतं की ग्रामीणचा उल्लेख आधी होतो, कारण खेड्याकडे चला असं गांधींचा विचार होता आणि ग्रामीण भागाला कायम सरकारकडनं पहिली प्राथमिकता दिली जाते कोणत्याही योजनेसाठी किंवा कशासाठी म्हणा. त्यामुळे ग्रामीणचा उल्लेख पहिला होईल हे लॉजिक लक्षात ठेवा. त्यामुळे 73वी घटना दुरुस्ती ही ग्रामीण भागाबाबत आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये उल्लेख आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामुळे 73वी घटना दुरुस्ती जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आहे त्याच्यामध्ये महानगर नियोजन समितीचा उल्लेख होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे 73वी घटना दुरुस्ती हा पर्याय सुद्धा इथे बाद होतो. आणि 74वी घटना दुरुस्ती जी शहरांच्या बाबतीत आहे, शहराचं नियोजन, शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असाव्यात, तर कशा असाव्यात, कशा प्रकारे असावेत, त्यातली तरतुदी काय, ह्या सर्वांच्या गोष्टीचं मार्गदर्शन हे 74व्या घटना दुरुस्तीत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 74वी घटना दुरुस्ती. 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेत महानगर नियोजन समिती म्हणजे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी याची स्थापना करण्याची तरतूद केलेली आहे. या कायद्याने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आणि महानगर क्षेत्रासाठी विकासाची योजना तयार करण्याची जबाबदारी या समितीवर दिली. आणि जसं मग हे सांगितल्याप्रमाणे 42व्या घटना दुरुस्तीत काय झालेलं होतं, तर समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द आपल्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये ऍड करण्यात आले, संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जोडले गेले होते. पुढचा प्रश्न बघूया. पुन्हा संविधान समिती, संविधान सभेच्या समित्यांविषयीचा प्रश्न लगेच विचारण्यात आलेला, म्हणजे हा किती यावर्षीचा फेवरेट टॉपिक होता हे तुमच्या लक्षात येईल. आणि हा फेवरेट टॉपिक का होता, तर आधी सांगितलं होतं यावर्षीच्या लेक्चरची सुरुवात करताना की यंदाचा वर्ष 2025चा वर्ष हे आपल्या संविधानाला 75 पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संविधानाबद्दल खोदून प्रश्न नवीन विचारले जातील जे याआधी कधी विचारले गेलेले नाहीत. त्यामुळे संविधान शिकवतानाच विद्यार्थ्यांना मी वारंवार सांगितलं होतं की जितकं तुम्ही डीपली जाऊन अभ्यास करू शकाल संविधानाच्या आणि संविधानाच्या समित्या, तर मी तुम्हाला लिहून मांडून दिले होते की कोणकोणत्या समित्या संविधान सभेमध्ये होत्या आणि त्याचा अभ्यास जर व्यवस्थितपणे केला असता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही हमखासपणे चोखपणे देऊ शकला असतात. त्यामुळे ह्याच्याबद्दल चूक होण्याचं कारण नाही, या प्रश्नांची योग्यच उत्तर तुमच्याकडे यायला असलेली हवीत. प्रश्न काय होता आपण बघूया. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या वेगवेगळ्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. आता ह्याच्यामध्ये काही 2 जोड्या आहेत, प्रत्येक पर्याय तुम्ही बघाल 2-2 जोड्यांचे पर्याय दिलेले आहेत. आता यातल्या अयोग्य जोड्यात कोणत्या 2 आहेत आपण बघूया. सुकाणू समिती, सल्लागार समिती, केंद्रीय अधिकार समिती, मूलभूत हक्क उपसमिती अशा 4 समित्या सांगण्यात आलेल्या आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक अ. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, ही योग्य जोडी आहे. सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते, ही सुद्धा योग्य जोडी आहे. त्यानंतर क. केंद्रीय अधिकार म्हणजे संघीय अधिकार समिती ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि जे.बी. कृपलानी हे नाव जे इथे देण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे ह्याचं योग्य उत्तर जवाहरलाल नेहरू आहे. आणि त्याच्या पुढचं सर्वोच्च हक्क उपसमिती म्हणजे मूलभूत हक्कांची उपसमिती ज्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते तर जवाहरलाल नेहरू आहे. त्यामुळे ही जोडी याची क्रिसक्रॉस करून मिसमॅच करण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर क आणि ड पर्याय क्रमांक 3 महत्वाचे आहेत. अजून सुद्धा करून ठेवा, कारण येत्या वर्षात संविधान आणि संविधान सभेच्या समित्या यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचं आहे संविधान असेल, संविधानाच्या समित्या असतील, संविधानाची पहिली बैठक असेल, संविधानाची शेवटची बैठक असेल, एकूण किती बैठका झाल्या, किती काळ या बैठका पार पडल्या, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते, संविधान सभेतल्या सदस्यांची संख्या पूर्वी किती होती, ती नंतर किती राहिली, त्यात प्रोव्हिन्सेसचे किती होते, प्रिन्सली स्टेटचे किती होते, मुस्लिम लीगचे किती होते, ह्या प्रश्न अजून डिटेलिंग मध्ये जाऊन विचारू शकतात. त्यामुळे ह्याच्यावरती विद्यार्थी म्हणून आपण खोलावर जाऊन नजर फिरवत राहा. आपल्या नोट्समध्ये तर मी तुम्हाला माहिती डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तरी सुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क करून हे डिटेलमध्ये नोट्स तुम्ही आपल्या क्लासेसकडनं मागू शकता, जे तुम्हाला मिळतील. त्यामुळे कुठेही ह्या प्रश्नामध्ये चुकू नका. आधीपासून मी तुम्हाला अंदाज देऊन ठेवतो की हे प्रश्न आता वारंवार येणाऱ्या काळात विचारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतील. योग्य स्टेटमेंट आहे. ब स्टेटमेंट काय, उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींची संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. हे विधान सुद्धा बरोबर आहे. योग्य विधाने विचारले आहेत. आणि आता क बघूया.
लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल. तर एक लक्षात घ्या, उपराष्ट्रपतींना हटवण्याचा जास्तीचा अधिकार हा लोकसभेला नाही, तर तो राज्यसभेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे क विधान जे इथे दिलेलं आहे ते चुकीचं ठरतं. फक्त अ आणि ब ही योग्य विधान आहे, ज्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 79 प्रश्न क्रमांक, ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जसं सांगितल्याप्रमाणे विधान क मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तो उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचा ठराव फक्त राज्यसभेतच सुरू करता येतो आणि त्यासाठी राज्यसभेच्या सर्व तत्कालीन सदस्यांचे बहुमत आवश्यक असते आणि लोकसभेने त्याला मान्यता दिलीच पाहिजे. प्रश्न दिलेले विधान चुकीचे आहे, कारण त्यात वाईस वर्सा म्हटलेलं आहे. जिकडे राज्यसभा होते इकडे लोकसभा म्हटलं, लोकसभा जिथे होते तिथे राज्यसभा म्हटलं, त्यामुळे विधान चुकीचं ठरतं. योग्य विधान फक्त अ आणि ब, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी योग्य विधाने विचारले कोणकोणते बघायचे आहेत. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये, महत्वाचा फॅक्ट मार्क करून घ्यायचे, नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. योग्य पर्याय आहे, योग्य स्टेटमेंट आहे. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता, तर हे स्टेटमेंट इकडे चुकीचं ठरतं, कारण तो स्वीकारला नव्हता असं स्टेटमेंट जर ते बरोबर ठरलं असतं. हे स्टेटमेंट इकडे चुकीचं आहे, त्यामुळे फक्त अ आणि ब हे ऑप्शन कुठे, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 80 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ आणि ब. क विधान चुकीचं आहे, कारण मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव हा नाकारला होता, तो स्वीकारलेला नव्हता. अत्यंत बेसिक प्रश्न होता. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? आता आधुनिक संविधानवाद म्हणजे काय, म्हणजे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, जे अगदी सुरुवातीच्या लेक्चर पासून बसलेले असतील त्यांना सुद्धा माहिती असेल की आपलं जेव्हा पॉलिटिक्सचे लेक्चर सुरू झाले, तिथला पहिला लेक्चर इंडियन कॉन्स्टिट्यूशन पासून सुरुवात करण्याआधीच, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आधी भारतात कॉन्स्टिट्यूशनच्या ऐवजी कोणकोणती राज्य प्रणाली होती आणि जगात संविधानाच्या आधी कोणती राज्य प्रणाली होती, कशा प्रकारे कारभार चालायचा जगाचा, आपल्या भारत देशाचा, आणि कशा प्रकारे आज आपण देशोदेशी जगभर संविधान नावाचा प्रकार बघतो, तो येण्याआधी संपूर्ण जगभर काय होतं आणि ते संविधान कुठून नेमकं सुरू झालं. म्हणजे जी राजेशाही होती ती राजेशाही एका दिवसात गेली आणि लगेच नवीन लोकशाही आली असं झालेलं नाही, तर टप्प्याटप्प्याने काही प्रक्रिया पार पडली. आणि ती टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पार पडताना कोणत्या देशात पहिली झाली, मग ती अमेरिकेत झाली, कॅनडात झाली, का इंग्लंडमध्ये झाली, का ऑस्ट्रेलियामध्ये झाली, कुठे झाली ते आपण व्यवस्थित शिकलो होतो. म्हणजे 1215 साली तेव्हाचा राजा जॉन याच्याकडनं तिथल्या अरिस्टोक्रॅट्सनी, सामंतशाही लोकांनी त्याच्याकडनं सह्या करून घेतल्या आणि आपले लोकांसाठी असणारे महत्वाचे अधिकार मिळवले होते. त्याच्यानंतर बिल ऑफ राईट्स नावाचा प्रकार आला आणि हे महत्वाच्या 2 घटनांनी इंग्लंडमध्ये आजचं जे आपण जगभर देशोदेशी आधुनिक संविधान बघतो त्याचं मूळ स्वरूप, त्याचं प्राथमिक स्वरूप हे त्या काळी इंग्लंडमध्ये निर्माण झालं होतं. हे आपण तेव्हा शिकलेला पॉईंट होता अगदी पहिल्याच लेक्चरमध्ये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर हमखासपणे सर्वांकडनं यायला हवं होतं की आधुनिक संविधानवाद या गोष्टीची सुरुवात कोणत्या देशात झाली, तर इंग्लंडमध्ये झाली होती. जो मी तुम्हाला आता पॉईंट सांगितला की इंग्लंडमध्ये 1215 मध्ये जेव्हा किंग जॉनला तिथल्या मॅग्ना कार्टावरती स्वाक्षरी करायला लावली होती तेव्हाच्या अरिस्टोक्रॅट्सनी, आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा बिल ऑफ राईट्स नावाची संकल्पना आली. त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये हा सर्व प्रकार आधुनिक संविधानात सुरू झाला. त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक 81 पर्याय क्रमांक 2. युनायटेड किंगडम मध्ये, इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये आपण म्हणू शकतो या आधुनिक संविधान या प्रकाराची, या गोष्टीची सुरुवात झाली. ती नंतर जगभर पसरली आणि सर्वात त्याच्या लगोलग नंतर अमेरिकेसारख्या एका प्रचंड मोठ्या देशाने स्वातंत्र्य मिळवून आपल्या देशामध्ये संविधान सुद्धा लागू केलं होतं. त्यामुळे अमेरिकेला प्रेरणा इंग्लंडकडनं मिळाली होती. त्यामुळे अमेरिका जर कोणी उत्तर मार्क केलं असेल तर ते चुकीचं ठरतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंग्लंड. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 82. 2 स्टेटमेंट देण्यात आले, त्याच्यातलं योग्य कोणते असं विचारण्यात आलेलं आहे. अ, जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीस पात्र असेल. हे महत्वाचं वाक्य आहे, मार्क करून घ्या. हे प्रश्न, हा स्टेटमेंट योग्य आहे का, तर हो हे स्टेटमेंट योग्य आहे. पुढचं स्टेटमेंट बघूया. कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती होणार नाही. आता म्हटलं आहे की राज्यसभेचा सदस्य म्हणून जर सदस्य होण्यासाठीची क्वालिफिकेशन जी असते, म्हणजे राज्यसभेचा मेंबर होण्यासाठीची जी क्वालिफिकेशन आहेत ती क्वालिफाय होत असेल तरच राष्ट्रपती निवडणुकीच्या पदासाठी, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र होईल. तर इथे राज्यसभा हा जो मेन्शन करण्यात आलेला आहे त्याच्या ऐवजी
जर इथे लोकसभा असं म्हटलं गेलं असतं तर हे स्टेटमेंट बरोबर होतं. लक्षात घ्या, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचे निकष जे आहेत ते लोकसभा सदस्यांना जे निकष लागू होतात ते लागतात. फक्त वयाचा मुद्दा फक्त वेगळा ठरतो. लोकसभेमध्ये जो आहे 25 तो इथे लागत असतो 35. तेवढा फक्त एकच अटीचा फरक सोडला तर बाकी सर्व निकष हे लोकसभा सदस्यांना जे लागतात तेच राष्ट्रपती पदासाठी लागत असतात. आणि जे राज्यसभेचा मेन्शन करण्यात आलेलं आहे त्या राज्यसभेच्या पदाचे निकष हे राष्ट्रपती नाही तर उपराष्ट्रपती पदासाठी लागत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त पर्याय अ. फक्त अ स्टेटमेंट बरोबर आहे. 82 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मी पुन्हा सांगतो विद्यार्थ्यांना, आपण सेट बी रेफर करून आपण आन्सर की विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय आणि हा पॉलिटी सेक्शन आपला चालू आहे. ह्याच्यानंतर आपण इतर विषयांचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आज आणि उद्याच्या दिवसामध्ये अपलोड होणार आहेत. कालच पेपर झाला त्यामुळे आपल्या आन्सर कीसाठी काम सुरू आहे आणि शिक्षकांकडून सर्व विषयांची आन्सर की ही आजच्या आणि उद्याच्या दिवसात लगोलग प्रोव्हाइड केली जाईल. ही पॉलिटीची आन्सर की बाकी विषयांची आन्सर की सुद्धा तुम्हाला आपल्या एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल. इतर व्हिडिओजना भेट द्या आणि आपली आन्सर की मिळवा. आणि आपला पेपर झाल्याच आपण लगेचच पुढच्याच तासाला टेंटेटिव्ह आन्सर की रिलीज केली होती त्या व्हिडिओला सुद्धा भेट द्या आणि आपले मार्क्स किती होते त्याचा अंदाज काढून ठेवा. आपल्या कट ऑफ संदर्भात आपला कट ऑफ किती असू शकतो याच्या संदर्भात एक व्हिडिओ शॉर्ट युट्यूब शॉर्ट किंवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला इंस्टाग्रामची रील मिळून जाईल, ती तुम्ही बघा. बाकी ह्याच्यावर व्यवस्थित डिस्क्रिप्टिव्ह मोठा व्हिडिओ युट्यूबवर तो काही दिवसातच येत्या उद्या किंवा परवामध्ये अपलोड होईल. तो आपल्या आकाशवाणीकडनं केला जाईल. त्या व्हिडिओला सुद्धा भेट द्या की नेमका कट ऑफ किती लागू शकतो याचा अंदाज ते व्यवस्थित सांगणार आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न आपण बघूया. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. त्यामुळे आपल्याला इकडे चुकीचं कोणतं आहे ते बघायचं आहे. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. मार्क करून घ्या महत्वाचा फॅक्ट 335. अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. आता नीट लक्षात घ्या, या दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये फॅक्ट किती आहेत. एकतर संपूर्ण तारीख आहे, म्हणजे नुसतं वर्ष नाही तर संपूर्ण तारीख आहे. त्याच्यानंतर वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेलेली आहेत. एक शिक्षणाचा हा फॅक्ट आला, एक तारखेचा फॅक्ट आला. त्याच्यानंतर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर हा एक फॅक्ट आला. पहिल्या 3 वर्षात हा अजून एक फॅक्ट आला. त्याच्यानंतर संघराज्य व प्रत्येक राज्य हा एक वेगळा फॅक्ट आला. म्हणजे कदाचित फक्त संघराज्य असेल तरी सुद्धा स्टेटमेंट अयोग्य होईल, कारण ते संघराज्य आणि प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील असं म्हटलं. त्यामुळे एकाच वाक्यात 1 2 3 4 5 6 इतके वेगळे फॅक्ट आलेले आहेत. तिसरं वाक्य आपण क वाक्य काय बघूया. दर 3 वर्षांच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व 3 वर्षांच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% फॅक्ट बघा किती त्या पुन्हा एका वाक्यात 10% कमी असू शकतील. त्यामुळे या एका वाक्यात सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6 फॅक्ट आलेले आहेत. म्हणजे असू शकतील, असलेच पाहिजेत किंवा नसतील असं थेटपणे म्हटलेलं नाहीये. इथे एक खुला धागा, एक थ्रेड सोडून दिलेली की असू शकतील. त्यामुळे त्या शाश्वतीची योग्य आन्सरची शक्यता फार कमी आहे, कारण ह्या 2 आणि 3 या ब आणि क या स्टेटमेंटमध्ये बरीच वाक्य दिलेली आहेत, बरेच फॅक्ट्स दिलेले आहेत. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपले टेंटेटिव्ह आन्सर आपण सांगू शकतो की अ ब आणि क हे तिन्ही स्टेटमेंट अयोग्य आहेत असं आपला टेंटेटिव्ह अंदाज आहे. असं आपण अंदाजाने उत्तर दिलेलं आहे. ह्याचं फायनल आन्सर की जेव्हा आयोगाकडून दिली जाईल तेव्हा आयोगाकडनं या प्रश्नाचं उत्तर काय दिलं जाते आपण ते बघू. त्यामुळे 99.99% आपण म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर येते. कारण पहिलं जे दिलं गेलं सर्वात पहिलं स्टेटमेंट खात्रीने आपण सांगू शकतो चुकीचं आहे, कारण इथे उल्लेख अनुच्छेद 335 असा केला गेला होता. पण लक्षात घ्या आर्टिकल 335 हे कशा संदर्भात आहे, तर हे आर्टिकल 335 हे सेवा आणि पदांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST यांच्या संदर्भात जे काही दावे असेल, जे काही निकष आहेत त्या संदर्भात आर्टिकल 335 भाष्य करतो. आणि जो अँग्लो इंडियनचा उल्लेख होतोय हा आर्टिकल 333 मध्ये होता, जो नंतरच्या काळात रद्द करण्यात आला, कारण अँग्लो इंडियन समाजाचे जे प्रतिनिधित्व होतं ते रद्द करण्यात आलं. त्यामुळे ते आता अस्तित्वात नाही. पण ह्याचं आर्टिकल जरी असतं तरी आर्टिकल 333 हे योग्य उत्तर आहे, आर्टिकल 335 नाही. त्यामुळे अविधान हे खात्रीने चुकीचं आहे. फक्त ब आणि क मध्ये असे अनेक फॅक्ट्स आहेत ज्याच्याबद्दल शाश्वती देता येत नाही. त्यामुळे ह्याचं योग्य उत्तर, ठाम उत्तर आयोग काय सांगते ह्याच्याकडे आपली नजर राहील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे? असं थेटपणे विचारण्यात आलं की कलम 1 ते 4 शी संबंधित असणारी पुढील गोष्ट कोणती? तर आपण आपला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास सुरुवात करताना इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जेव्हा सुरुवात पॉलिटीच्या मला वाटतं सेकंड लेक्चर पासून केलेली होती, तेव्हाच आपण बघितलं होतं की संघराज्य त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित होतो. म्हणजे मूलभूत अधिकार, न्याय म्हणजे जस्टिस किंवा हे कर्तव्य तर फार आर्टिकल 51A मध्ये नमूद होतं, जे नंतर ऍड झालेलं आपलं कलम आहे. त्यामुळे पार्ट 1 मध्ये असण्याचा तर ह्याचा संबंधच येत नाही. मूलभूत अधिकार सुद्धा आपले फार उशिराने येतात. त्यामुळे भाग 1 मध्ये फक्त संघराज्य आणि त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे फक्त याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 नेमके काय सांगतात? तर कलम 1 म्हणतं भारताचे नाव आणि राज्यक्षेत्र. कलम 2 नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना. कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या सीमा, क्षेत्रफळ किंवा नावांमध्ये बदल. त्यानंतर कलम 4 सांगतं की कलम 2 आणि 3च्या अंतर्गत केलेले कायदे आणि अनुषंगिक बाबी या कलम 4 मध्ये समाविष्ट होईल. त्यामुळे कलम 1 ते 4 जे भाग 1 मध्ये समावेश आहे ते फक्त संघ आणि त्याचे कार्यक्षेत्र, त्यांचे राज्यक्षेत्र ह्याच्याशी संबंधित आहे. बाकी तीनही पर्याय ते बाद होतात. त्यामुळे योग्य उत्तर 1 हे 3ऱ्या ऑप्शनला देण्यात आले. त्यामुळे इकडे घाई करून योग्य नव्हतं, कारण काही जणांनी हे उत्तर येण्यामुळे लगेच पहिला ऑप्शन मार्क करून आले. त्यामुळे ही सुद्धा चूक होते. काही 1-2 विद्यार्थ्यांकडनं घाईमध्ये ही चूक झालेली आहे की ब क हे 4 ऑप्शन म्हणजे योग्य उत्तर म्हणून पहिला मार्क करून आले. तर हा ऑप्शन हा पर्याय क्रमांक 3 मध्ये देण्यात आलेला होता. त्यामुळे नजर चुकीने घाईघाईमध्ये उत्तर आलंय, उत्तर लगेच निघाले. त्या घाईमध्ये उत्तर मार्क करायला जाऊ नका आणि असे हातचे मार्क तर अजिबात घालू नका. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 85. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखा. आता 371 आर्टिकल आणि त्याच्यातले उपअनुच्छेद वगैरे वगैरे आणि विशेष दर्जा असलेली नसलेली राज्य. आता एकदम बेसिक प्रश्न आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांना तेव्हा सांगितलं होतं की लोकसभा 2024 जेव्हा पार पडली तेव्हा जे नरेंद्र मोदी सरकार होतं त्यांना जितकं बहुमताची आवश्यकता होती, जितक्या मोठ्या बहुमताची आवश्यकता होती, तितकं मोठं बहुमत येऊ शकलं नाही. त्यामुळे इतर अनेक पक्षांचा सपोर्ट घेऊन आजचं हे सरकार उभं आहे. आणि त्यावेळी सरकारला सपोर्ट देताना जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी आपापल्या राज्यांच्यासाठी विशेष दर्जाची मागणी केली आणि त्या पक्षांनी त्यांच्या राज्यासाठी विशेष दर्जाची मागणी केलेली असल्यामुळे विशेष दर्जा नावाची गोष्ट ही चर्चेत आली. म्हणून आयोगाकडनं हा प्रश्न विचारला गेला आणि आयोगाकडनं हा प्रश्न विचारला गेला. त्यामुळे तेव्हाच आपण बघितलं होतं की विशेष दर्जा असलेली भारतातली राज्य कोणती. तर ह्या आर्टिकल 371 मध्ये सर्वात पहिल्यांदा विशेष दर्जा असलेले राज्य आहेत महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर 371A नागालँड, 371B आसाम, 371C मणिपूर, 371D आणि E आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, F सिक्कीम, G मिझोराम, H अरुणाचल प्रदेश, I गोवा आणि J कर्नाटक. त्यामुळे ही नावं लक्षात ठेवा. 371 मधील ज्या ज्या राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा दिलेला आहे ही सर्व राज्य त्याच्या उपकल्पनेनुसार ही लिस्ट तुमच्या समोर आहे. आणि त्यामुळे या सर्व राज्यांमध्ये एक असं राज्य आहे तो राज्य आहे ज्याचा हमखासपणे उल्लेख येत नाहीच, तर म्हणजे झारखंड, त्रिपुरा. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे इकडे योग्य उत्तर ठरतं. पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा आणि झारखंड, ज्याचा उल्लेख इथे या लिस्टमध्ये कुठेही तुम्हाला दिसणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटिनचा अर्थ काय आहे? आता अगदी ठामपणे जर तुम्ही लेक्चर्स आठवाल, प्रत्येक लेक्चर बसलेले विद्यार्थी ज्यांना हमखासपणे सांगता येईल की जेव्हा आपण पार्लमेंटचा टॉपिक करतो तेव्हा पार्लमेंटमध्ये शेवटी आपले जे कलम आपण शेवटाकडे जात होतो तेव्हा शेवटी आपण बजेट केलं होतं. आणि त्या बजेटमधला सर्वात महत्वाचा गिलोटिनचा भाग शेवटी वेळ घेऊन शिकवलं होतं की गिलोटिन म्हणजे काय. तर संसदेचं जे बजेट सत्र पार पडतं बजेटमधल्या प्रत्येक ग्रँटवरती चर्चा होत तर असतेच, पण जर चर्चा लांबली तर लोकसभेचे अध्यक्ष ती गोष्ट तो विधेयक त्या ग्रँटची चर्चा ही साईडलाईन करून बाजूला ठेवतात आणि असे सर्व साईडला करून ठेवलेले ग्रँटचे विषय हे एकत्रित करून नंतर शेवटाला सत्राच्या शेवटाला एकत्रितपणे आणून चर्चा थोडक्यात पार पडून ते पार केले जातात. कारण बजेटमधल्या प्रत्येक गोष्टीवर जर विस्तृत चर्चा करत राहिले, वादविवाद करत राहिले तर बजेट सेशन हे वर्षभर चालू राहील, जोपर्यंत एक बजेट पास होता लगेच पुढचं बजेट येईल. त्यामुळे बजेटच्या प्रत्येक गोष्टीवरती डिटेल डिस्कशन करत बसू दिलं जात नाही आणि त्यामुळे गिलोटिनचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. गिलोटिन मध्ये काय करतात तर
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे हा प्रकार असतो गिलोटिन मध्ये। त्यामुळे फक्त पर्याय ब ही योग्य तर जे पर्याय क्रमांक 1 मध्ये देण्यात आलेले आहे। बाकी सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे, आर्थिक संकल्पाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत, अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार विकार, हे सर्व ऑप्शन तिथल्या तिथे बाद होतात। पर्याय ब ही योग्य उत्तर आहे, जो उल्लेख पर्याय क्रमांक 1 मध्ये करण्यात आलेला आहे। आपण बघितलं गिलोटिन भारतीय अर्थसंकल्पीय प्रक्रियेतील एक प्रक्रिया आहे जिथे अनुदानाच्या सर्व प्रलंबित मागण्या कोणत्याही चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवल्या जातात आणि बजेट निर्धारित वेळेत मंजूर व्हावे, बजेट निर्धारित वेळेत मंजूर व्हावे यासाठी केले जाते। पॉलिटी सेक्शनचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। बाकी विषयांची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आता आज आणि उद्यामध्ये मिळून जातील। तोपर्यंत आत्ताच्या ह्या एमपीएससी राज्यसेवेचा पेपरचा अंदाज घेऊन पुढच्या वेळेचा पेपरची काठीण्य पदवी काय असू शकते आणि त्यासाठी आपली तयारी आणि आपला अभ्यास किती असायला हवा याचा प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने अंदाज घ्या आणि आपला अभ्यास चालूच ठेवा। बाकी इतर व्हिडिओसाठी, इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एकाग्र अकॅडमीच्या YouTube चॅनलला तुम्ही भेट द्या। धन्यवाद।